स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला। नमस्कार मित्रांनो, मी योगेश कोळी। उद्या माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती आहे। या आनंद आश्रमातनं लाखो लोक दिघे साहेबांना भेटून अनेक प्रश्न मार्गी लावत होते, न्याय निवाडा होत होता, अनेकांना मदत या आनंद आश्रमातून मिळत होती। या आनंद आश्रमाच्या निमित्तानं आपण दिघे साहेबांची जी जयंती आहे त्या निमित्तानं या आनंद आश्रमाला भेट देऊन काही जाणकारांच्या दिघे साहेबांच्या सहवासातल्या आठवणींना या निमित्तानं उजाळा देण्यात। नमस्कार, मी निलेश मुकुंद चिरे। मी घाटकोपर पंतनगर मधून आलो आहे। आम्ही इथे लहान असताना म्हणजे साहेबांचा आम्ही अनुभव सांगू शकतो। अनुभव म्हणजे असा आहे की आम्ही आमचा हिंदमाता सेवा संघ म्हणून घाटकोपरचं पंतनगरचं मंडळ आहे, त्यावेळी मी लहान होतो, त्यावेळी जे मोठे मुलांबरोबर आम्ही यायचो त्यावेळी कबड्डी संघ आहे, त्यावेळी कबड्डीसाठी ते मावळीमध्ये आम्हाला कबड्डी संघासाठी आम्ही मावळीमध्ये खेळायला जायचे। त्यावेळी आम्ही साहेबांचा हा आनंद आम्ही त्यावेळी बघितलेला आहे। त्यावेळी इथे एवढी गर्दी असायची की रात्री पूर्ण भरलेलं असायचं। आणि त्यानंतर आम्ही साहेबांना आम्ही स्वतः पण लहान असताना पण बघितलंय, जेव्हा हे नवरात्र येते त्यावेळी इथे टेंबे टाकायला साहेब बसलेले असायचे खुर्ची टाकून बाहेर रात्री। आम्ही त्या संघातून आणि बसून एका साईडला सगळे त्यांचे कार्यकर्ते बाजूला उभे आणि एकदम शांत। बऱ्याच वेळा दोनदा तीनदा त्यांना बघणं झालंय। आमच्या संघाचे जे बरेच खेळाडू आहेत त्यांच्या लग्नाला पण ते लोक आलेले आहेत, ते आवर्जून यायचे आणि सामान्य याच्यात राहिलेले माणूस होते। आणि साहेबांचा आजही आदर आहे आम्हाला त्यांच्याबद्दल। आज खूप टाइमाने आम्ही या आनंद आश्रम मध्ये येतो। धन्यवाद। मी विवेक रमेश अडती घाटकोपरवरून आलो। साहेबांची आठवण म्हणजे पालीला रात्री ते नेहमी बल्लाळेश्वर गणपतीला नेहमी रात्री यायचे। त्यांचा जो तोरा होता किंवा त्यांची जी हे होती वाघासारखी यायचे, बल्लाळेश्वरला नतमस्तक व्हायचे आणि तिथून मग निघून जायचे। पण देवाला मानणारे खूप आहेत ते। ईदच्या दिवशी आपण पाहतो ना, ईद असते त्या दिवशी ज्यांच्यावर केसेस असतात पोलीस त्यांना पकडून ठेवतो, तर ते आपल्या एका पोराला पकडून द्यायचं। कळलं का? काय सांगतो मी राजू तातेड डेपोचा मालक। आनंद आश्रम समोर आनंद दिघे साहेब हे नेहमी माझ्या समोर 1980 पासून आहे आणि ते 2001 पर्यंत होते। नेहमी त्यांची आठवण येत होती। आज त्यांना 27 जानेवारी त्यांचा वाढदिवस आहे
आणि आज पण त्यांची आठवण आम्हाला येते. रोज सकाळी येतो आणि त्यांची आठवण येते. माझ्या दुकानच्या एकदम समोर त्यांचा गेट आहे. एकदम चांगले रिलेशन होते. रोज सकाळी एकमेकाला स्माइल द्यायची. दुकान उघडलं का ते बाहेर येत होते आणि समोरच मला हाय हॅलो करत होते आणि एकदम घरेलू रिलेशन होते आमचे त्यांचे. आज पण आमचे मिस करतो मी त्यांना. नमस्कार, मी दीपक ठक्कर. माझं जन्म ठाण्यात. दिघे साहेबांची आठवण आली का आम्हाला म्हणजे आमच्या अंगावर काटे यायचे. आजच्या दिवसाला पण कुठल्याही काळाला कुठल्याही कामासाठी कधी पण रात्री पण आम्ही गेलो तर ते कधी नाही नसते. आणि त्यांनी आजपर्यंत आमचे जेवढे हेल्प केलेले आहेत ते अजूनपर्यंत आम्हाला आठवण येते. आणि रोज मी माझ्या मित्राचे दुकान इथे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमच्या समोरच आहे. रोज आम्ही येतो बघतो आणि आठवण काही ना काही आठवण आम्ही रोज एकामेकांना बरोबर शेअर करत राहतो. तसेच म्हणजे काय म्हणताय एकदम फॅमिली सारखे. कधी पण बोलवलं म्हणजे साहेबांनी बोलवलं म्हणजे काम धंदा सोडून साहेबांकडे आम्ही जायचो आणि आम्ही आमचं काम ते करायचे. ते दिघे साहेबांचं दिघे साहेबांचं जे आलं हॉस्पिटलमध्ये 2001ला तेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला खरं वाटत नव्हतं. म्हणजे लोकांनी अफवा उडवली तसं वाटत होतं. तर आज पण आम्ही दिघे साहेबांना मनानी म्हणजे असं नाही का लोक आहे म्हणून आम्ही आठवण करतो, मनाने आठवण करतो. आणि रोज असं पण नाही का कधी आम्ही दिघे साहेब तोंडातलं नाव नाही आलं असं कधी होणारच नाही. रोज एखादी वेळा तर दिवसाचं दिघे साहेबांचं नाव आमच्या तोंडात आहेच आहे. कारण हे आम्ही जवळची पिढी आम्हाला माहित आहे का दिघे साहेब काय होते. आणि 27 जानेवारी आली एखादे आम्हाला आठवण आहे ना राहणारच. 26 जानेवारी 27 जानेवारी हे त्यांचा वाढदिवस ते आम्हाला आठवण आहेच आहे. आणि आमच्या मित्राची ही जी दुकान आहे त्यांचं आणि दिघे साहेबांचा जन्मदिवस आणि यांचा ओपनिंग डे एकच दिवस आहे. म्हणजे एकदम हमखास आम्हाला आठवण राहते. थँक्यू. मित्रांनो, आज आपण आहोत शक्तीस्थळावर. जे शक्तीस्थळ आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं. आज त्यांची जयंती होते आणि जिल्ह्यातनं नवे महाराष्ट्रातनं लाखो चाहते त्यांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होण्यासाठी येतील. आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा तोच दरारा, त्याच उजाळ्यातल्या आठवणी, तो न्याय निवाडा प्रत्येक दिघे साहेबांचे चाहते स्मरणात ठेवतील. तुर्तास इथेच थांबूया. एक पाऊल तुमच्यासाठी.